गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा चालू आहे ते म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी आणि कॉक्रोच जनता पार्टीचे जे संस्थापक आहे ते म्हणजे अभिजित दिपके हे अमेरिकेतून 6 तारखेला भारतात येणार आहे. या संदर्भातच ऍडव्होकेट आसिम सरोदे यांच्यासोबत त्यांनी फोनवरती चर्चा केलेली आहे. नेमके या चर्चेत काय बोलणं झालं हे आपण जाणून घेणार आहोत. सर, चर्चा झाली, तुमची, फोन केला होता, काय त्यांनी सांगितलंय तुम्हाला? अभिजितनी मुख्यतः ही जी चर्चा सुरू आहे की आल्याबरोबर अटक होणार, त्याबद्दल सुद्धा माझ्याशी चर्चा केली. पण त्यांनी निर्धार व्यक्त केला की मला अटक झाली तरी चालेल, जेलमध्ये टाकलं तरी चालेल, पण आत्ता आंदोलन सुरू करायला पाहिजे आणि म्हणून मी भारतात येण्याचं नक्की केलेलं आहे. माझ्याप्रमाणेच अनेक वकील आहेत जे अभिजित दिपकेला सपोर्ट करतात आणि आमची कायदेविषयक टीम ही त्याला नेहमीच पाठिंबा देईल. कोर्टाचं काही काम असेल तर आम्ही त्याला मदत करू. दिल्लीमध्ये सुद्धा एक अशी टीम आहे आणि जी त्याला मदत करणार आहे. त्यामुळे अभिजित दिपकेच्या सोबत समाजातला एक मोठा बुद्धिवान वर्ग उभा आहे, जे विचार करतात, लोकशाही जाणतात, संविधानाचा अभ्यास आहे, असे अनेक जण अभिजितला पूर्ण सपोर्ट देत आहेत. आम्ही सुद्धा त्याला पाठिंबा दिलेला आहे. कायदेशीररित्या तुम्ही कॉक्रोच जनता पार्टीकडे कसे पाहताय? कॉक्रोच जनता पार्टी हे एक रागाचं एकत्रीकरण आहे. आजच्या पिढीला जो मनात राग आहे की ते वेगवेगळ्या देशातले नेते पाहतात. मग त्यांना असं वाटते की इतर देशातले लोक ज्या साधेपणाने नेतृत्व करतात, साध्या पद्धतीने बोलतात, तसे आपल्या इथले नेते का नाहीत? दिखाऊपणा करतात, सतत कपडे बदलतात, विनाकारणचा विमान प्रवास करतात, परदेशाचे दौरे करतात आणि त्या पार्श्वभूमीवर प्राथमिकता ही लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी दिली पाहिजे. म्हणजे शेतकरी आत्महत्या होते, मुलींवर बलात्कार होतात, मुली असुरक्षित इथे फील करतात. त्यानंतर ॲबॉर्शनचा रेट महाराष्ट्रातला आणि भारतातला सुद्धा वाढलेला आहे. दुसरीकडे पर्यावरणाचे अनेक प्रश्न आहेत, पण यांना धार्मिक कार्यक्रम घेणं फार महत्त्वाचं वाटते. झाडं तोडले तरी चालेल, पण धार्मिक कार्यक्रम झाले पाहिजे. साधू संतांवर पैसे खर्च केले जातात, पण लोकांना स्वच्छतागृह बांधण्यासाठी पैसे दिले जात नाहीत. महिलांना लाडकी बहीण योजना म्हणून काढून पैसे वाटले जातात आणि नंतर अपात्र केलं जाते. आणि त्याच वेळेस महिलांची स्वच्छतागृहांची जी परिस्थिती आहे की सार्वजनिक स्वच्छतागृह त्यांना नाही, ह्युमिलेटिंग वातावरणात जगावं लागतं. या प्रश्नांबद्दल सरकार विचारच करत नाही, असं या आजच्या पिढीच्या लक्षात आलेलं आहे. म्हणजे जेनझी म्हणून आपण समजतो ते लोक संवेदनशील आहेत. त्यांच्याकडे केवळ आपण ते त्यांच्या ह्याच्यात आहेत, ते फक्त चहा कॉफी पितात, ते सिनेमांना जातात, ते फिरतात, एवढंच त्यांच्याकडे बघून चालणार नाही. अभिजित दिपकेला जो सपोर्ट ऑनलाईन पद्धतीने मिळालेला आहे तो या पिढीचा एक कॅल्क्युलेटेड असा राग आहे सरकारबद्दल, आजच्या नेत्यांबद्दल आणि प्रशासनाबद्दल. त्यांचं म्हणणं आहे की लोकांसाठी तुम्ही राजकारण करा, लोकांसाठी पैसा खर्च करा, जनतेचा निधी वाया घालवू नका. हे जर म्हणणं असेल तर त्याचा आदर केला पाहिजे. अभिजित दिपकेकडे सुद्धा अत्यंत तुच्छतेने पाहणारे राजकीय नेते आहेत, विशेषतः भारतीय जनता पक्षाचे आणि त्यांच्याशी संबंधित असलेले लोक. हा कोण झुरळ आलेला आहे, येईल आणि जाईल, आमच्याकडं स्प्रे आहे, आम्ही स्प्रे मारू, असे अनेक झुरळ मारून टाकू, असा तुच्छतापूर्ण भाव तुम्ही ठेवला तर तो महागात पडेल. एवढा मोठा सपोर्ट त्या अभिजितला मिळालेला आहे. तुम्ही म्हणजे भारतीय जनता पक्षाने आतापर्यंत पैसे खर्च करून सुद्धा जो सपोर्ट ते जमा करू शकले नाही, तेवढा याला सपोर्ट आजच्या पिढीने केलेला आहे. तो ऑनलाईन पद्धतीचा असला तरी सुद्धा त्याचा आदर करायला पाहिजे. लोकांचं म्हणणं हेच आहे आजच्या पिढीचं की तुम्ही प्रत्येकाच्या मताचं स्वातंत्र्य मान्य करा. प्रत्येकाचं मत सारखं नसेल, कोणाचं वेगळं मत असेल, ते तुमच्या विरोधी मत असेल, तरी ते मत निदान ऐकून तर घ्या. विरोधी मतच मांडू दिलं जात नाही. आणि म्हणून मग अभिजितचं जे आंदोलन 6 तारखेपासून सुरू होणार आहे त्याच्याकडे एक गंभीर लोकशाहीमध्ये घडणारी घटना म्हणून आपण बघायला पाहिजे. कायदेशीररित्या तुम्ही त्यांना काय सल्ला काय दिलाय? कायद्याचा प्रश्न केव्हा येईल, जेव्हा त्याला अटक होईल तेव्हा. परंतु सोनम वांगचुकचं उदाहरण आपल्यासमोर आहे. त्यांना काही कारण नसताना सोनम वांगचुकला अटक करण्यात आली. मी आणि सोनम वांगचुक एकत्र आम्ही काम केलेलं आहे काही काळ. त्यांना अशोका फेलोशिप मिळाली, मला सुद्धा मिळाली. आणि मला कधी सोनम वांगचुक हे राष्ट्रविरोधी काम करतात असं वाटलं नाही. 3 इडियट सिनेमा पाहताना आपण तो डोक्यावर घेतला, पण त्याच्यातला खरा हिरो जो आहे त्याला सरकार जर विलन ठरवणार असेल काही कारण नसताना आणि जर 4-4, 5-5 महिने जेलमध्ये सडवणार असेल तर लोकांच्या मनामध्ये राग नक्कीच निर्माण होणार आहे. आणि म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्य, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन हे आजच्या पिढीसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याला तुम्ही दाबण्याचा प्रयत्न केला की ते जास्त वेगाने बाहेर येणार आणि त्याचा स्फोट होणार, ज्याचा धक्का सरकारला सहन होऊ शकणार नाही. तुम्हाला वाटतं त्याला अटक होईल असं?
दोन्ही गोष्टी आहे. शक्यता ह्या की साधारणतः मोदींचं आत्तापर्यंतचं कर्तृत्व पाहिलं आपण, तर त्यांना इतरांनी त्यांच्या विरुद्ध बोललेलं आवडत नाही, त्यांच्या चुका दाखवलेल्या आवडत नाही. त्यांना सगळ्यांनी चांगलंच म्हटलं पाहिजे. म्हणजे आपण मराठीत म्हणतो तसं मला पहा आणि फुले व्हा, असा नरेंद्र मोदींचा आविर्भाव आहे. त्यांनी काही केलं तरी त्यांना कोणी चांगलंच म्हटलं पाहिजे, त्याची तारीफच केली पाहिजे. किती पण बिनडोकपणा केला तरी तुम्ही किती छान केलं असं म्हटलं पाहिजे. तसं नाही म्हणू शकत ना आम्ही. कारण की ज्यांच्या डोक्यामध्ये बुद्धी आहे आणि जे बुद्धीचा वापर करणारे लोक आहे, ते तुम्हाला कसं चांगलं म्हणतील तुम्ही मूर्खता करत असाल तर, तुम्ही देशाचा पैसा वाया घालवत असाल तर. आता हाच मुद्दा आहे की अभिजितला अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठीच दाबलं जाऊ शकतं आणि त्याचं नरेटिव्ह एक आधी प्रस्थापित करण्याचा षडयंत्री प्रकार सुरू झालेला आहे. भारतीय जनता पक्षाच्या IT सेलनी आधीपासून हे इंटरनेट, सोशल मीडिया सगळ्यावर पसरवणं सुरू केलेलं आहे की अभिजित दिपके याच्या मागे परदेशी ताकद आहे. अभिजित दिपके याला परदेशी लोक मदत करत आहेत. अभिजित दिपके याच्या कॉक्रोच पार्टीला काही समाजविघातक लोकांनी सपोर्ट केला आहे. हे आधीपासूनच त्यांनी प्रसारित केलं आहे. ही पार्श्वभूमी तयार केली जात आहे की त्याला या कारणानं अटक करायची आणि तशी अटक झाली तर मी अभिजितला सांगितलं की साधारणतः 6 महिने तरी आतमध्ये राहावं लागेल, असं तयारी मनाची असली पाहिजे. त्यांनी सांगितलं की माझी पूर्ण मनाची तयारी आहे, पण आत्ता आंदोलन सुरू करायचं आहे आणि त्याचं करिअर सोडून तो भारतात परत येतो. त्यामुळे त्याचा मला वाटते आदर केला पाहिजे, सन्मान ठेवला पाहिजे, आदराने बघितलं पाहिजे की तो लोकशाहीच्या स्वच्छतेसाठी काम करायची इच्छा आहे. त्यांचा तो एक प्रतिनिधी आहे. कॉक्रोच शब्द त्यांनी नाही काढला आहे. भारताचे सरन्यायाधीश जे आहेत त्यांनी बेताल आणि अनावश्यक गरज नसताना एक वक्तव्य केलेलं आहे आणि त्याचा आउटकम म्हणून कॉक्रोच जनता पक्ष निघाला आहे. त्यामुळे जर अभिजितवर कारवाई करायची असेल कोणत्याही कारणांमुळे की कॉक्रोच जनता पार्टी का काढली, तर ते कॉक्रोच हे नाव ज्यांच्यामुळे अस्तित्वात आलेलं आहे त्या सरन्यायाधीशांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. सर, आपण पाहतो सोशल मीडियावरती काही मुद्दे उचलले जातात, ते थोडे दिवस ट्रेंड होतात आणि नंतर ते विसरले जातात. मात्र हे कॉक्रोच जनता पार्टी ही कायम राहील असं वाटतं तुम्हाला? नाही राहणार, कदाचित कायम नाही राहणार. कारण की मी अभिजितशी बोलताना हेच त्याला विचारलं की जे जिल्हा अध्यक्ष तो नेमत आहे किंवा आम्ही बघतो की हा जिल्हा अध्यक्ष झाला, तो तालुका अध्यक्ष झाला, झुरळ पार्टीचा हा झाला प्रमुख, तर ते कॉक्रोच जनता पार्टीचे सदस्य तो नेमत आहे का? त्यांनी सांगितलं मी कोणालाही अध्यक्ष उपाध्यक्ष काही नेमलेलं नाही. स्वतःहूनच लोक स्वतःची घोषणा करतात की या जिल्ह्याचा हा अध्यक्ष, त्या जिल्ह्याचा तो अध्यक्ष. कारण की झुरळ किंवा कॉक्रोच जनता पार्टी याच्याबद्दल एक आकर्षण लोकांच्या मनात निर्माण झालेलं आहे. त्यामुळे वैचारिक पार्श्वभूमी ठीकठाक असेल, बुद्धिमत्ता योग्य असेल, चांगला लोकशाहीचा आणि संविधानाचा विचार करू शकणारे सगळेजण असतील याच्यासोबत, असं नाही आहे. तर ते नसल्यामुळे वैचारिक पात्रता आणि क्षमता जेव्हा समान पातळीची नसते तेव्हा काही जण हे चुकीचे सुद्धा येऊ शकतात. ही एक शक्यता आहे. दुसरी शक्यता, आतापर्यंत भारतीय जनता पक्षाची कार्यपद्धती पाहिली तसं दिसते की ते आंदोलन बदनाम करण्यासाठी मुद्दामून आपल्यापैकी काही जणांना अशा आंदोलन आणि चळवळीमध्ये पाठवतात. मग तिथे मुद्दामून घोषणा द्यायला लावतात देशविरोधी, त्याचं रेकॉर्डिंग करतात. त्यानंतर मुद्दामून कोणाला तरी दगडफेक करायला सांगतात, मुद्दामून कोणाला तरी काहीतरी आवेशपूर्ण बेताल वक्तव्य करायला सांगतात आणि आंदोलनातले लोक असे बोलतात यांचा हाच विचार आहे, हे देशविरोधी आहे असं सांगण्याचा मग ते प्रयत्न करतात आणि मग त्यांच्याच पोलिसांचा वापर करून ते अटक करतात. तर ही कार्यपद्धती आणि हा चालूपणा आमच्या लक्षात आलेला आहे. अभिजितच्या आंदोलनासंदर्भात सुद्धा असा प्रकार होऊ शकतो. त्यामुळे त्याला अशा काही कारणांसाठी अटक होऊ शकते. ही पहिली गोष्ट किंवा पहिली शक्यता आहे. दुसरी शक्यता ही आहे की नरेंद्र मोदी, अमित शहा किंवा भारतीय जनता पार्टी हे पाहतील की अभिजितला 6 तारखेला तो भारतात आल्यावर किती पाठिंबा मिळतो, त्यासोबत कोण कोण आहेत, त्याचं आंदोलन कशा दिशेने जाते, तो काय बोलतो, काय वक्तव्य करतो आणि त्याला एकूणच जर्नलिझम क्षेत्रातून सुद्धा काय पाठिंबा मिळतो, हे सगळं पाहून नंतर त्याच्यावर कारवाई करायची का असं ठरवतील. कारण की लगेच त्याला अटक केली तर त्याचं महत्त्व वाढेल, लगेच त्याला अटक केली त्याचा पाठिंबा अजून वाढेल. त्यामुळे त्याला हिरो बनू द्यायचं नाही आणि थोडंसं सावकाश पद्धतीने त्या सगळ्या घटनांकडे पाहून मग कायदेशीर कार्यवाही करायची असं सुद्धा सरकार ठरवेल, ही एक शक्यता आहे. ज्या काही शक्यता असतील त्यातून कायदेशीर प्रसंग जर आला तर आम्ही वकील म्हणून, माझ्यासह दिल्लीतले काही वकील आहेत, आम्ही अनेक जण त्याला कायदेशीर मदत करू, त्याच्यासोबत उभं राहू. कारण की लोकशाही टिकली पाहिजे, संविधान महत्त्वाचं असलं पाहिजे, संविधानिक नैतिकता म्हणजे कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी हीच महत्त्वाची असली पाहिजे आणि त्यासाठी अभिजित जर काम करणार असेल तर शांततामय लोकशाही पद्धतीने चालणाऱ्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे.
सर, तुम्हाला नाही वाटत आंदोलन करण्याच्या अगोदर त्यांनी सरकारमधील लोकांसोबत चर्चा केली पाहिजे होती आणि मग कोणता निर्णय घेतला पाहिजे होता? तुम्ही अनेक पत्रकारांनी त्याचे नंबर मिळवलेले आहेत. महाराष्ट्रातल्या अनेक पत्रकारांनी त्याचे इंटरव्ह्यू घेतलेले आहेत. त्यांच्या चॅनलवर इंटरव्ह्यू आले आहेत. म्हणजे अभिजितचा नंबर तुमच्याकडे उपलब्ध आहे. सरकारला तो नंबर काढता येत नाही का? सरकारच्या मनात मोठेपणा आहे का? म्हणजे मी आत्ता तेच सांगत होतो काही न्यूज चॅनलला, की आज पंतप्रधान नेहरू असते, तर जवाहरलाल नेहरूंनी मोठ्या मोठ्या मनाने अशा नाराज लोकांना बोलवलं असतं किंवा कॉक्रोच जनता पार्टीच्या लोकांशी मी बोलणार असं त्यांनी सांगितलं असतं आणि त्यांनी त्यांच्याशी संवाद साधला असता, की तुमच्या मनामध्ये एवढी नाराजी का आहे? तुम्ही एवढे असंतुष्ट का आहात? तुमचा असंतोषाची कारणं काय आहेत? माझ्या कामात काय सुधारणा केली पाहिजे मला सांगा, मी ते करतो. कारण की पंडित नेहरू हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानणारे होते. फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन किती महत्त्वाचं आहे हे पंडित नेहरूंच्या संदर्भात एक गोष्ट सांगितली जाते, की एका बाईनी संसद भवनाच्या समोरच्या रस्त्यांवर पंडित नेहरूंना अडवलं एका म्हाताऱ्या बाईनी आणि त्यांनी सांगितलं तुम्ही मूर्ख पंतप्रधान आहात असं सांगितलं आणि तिने राग व्यक्त केला, तिचं मत तिने सांगितलं. काय दिलं तुम्ही देशाला? तर पंडित नेहरूंनी सांगितलं की मी एवढंच करू शकलो की तुम्ही एक जनतेचे प्रतिनिधी म्हणून एक म्हातारी बाई सुद्धा येऊन मला सांगू शकते की तुम्ही मूर्ख पंतप्रधान आहात. हे स्वातंत्र्य जे आहे हे महत्त्वाचं आहे. मग असं स्वातंत्र्य नरेंद्र मोदींना मान्य आहे का? नाही आहे त्यांना. त्यांना स्वातंत्र्यच मान्य नाही, त्यांना लोकशाही मान्य नाही, त्यांना संविधान मान्य नाही. मग ते काय बोलवणार? त्यांनी बोलवलं पाहिजे. फोन नंबर त्यांच्याकडे नाही आहे. जे काही IB चे लोक आहेत, इंटेलिजन्स त्यांचं आहे, नंतर CIDचे लोक आहेत, त्यांच्याकडे नाही आहे, CBIच्या लोकांकडे नाही, त्याचा नंबर आहे त्यांच्याकडे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या ऑफिसमधून फोन करावा, 6 तारखेला त्याला बोलवावं किंवा माझ्याशी चर्चा कर आणि त्यांनी जर ते दुःख समजून घेतलं तर मग आंदोलन चळवळ करण्याची कोणाला गरज राहणार नाही. पण नरेंद्र मोदी हे अत्यंत संकुचित मनाचे व्यक्ती आहेत, आत्मकेंद्री आहेत, सेल्फ सेंटर्ड असे माणसं आहेत. ते लोक लोकशाहीचा खूप चांगला विचार करू शकत नाही. त्यामुळे ही शक्यता जी आहे ती खूपच आयडियलिस्टिक आहे असं मला वाटते. असं काही होणार नाही. त्यांचा फोन गेला PMO ऑफिसमधून तर नक्कीच अभिजित दिपके अशा चर्चेसाठी तयार होईल. तुम्ही कायदेशीररित्या मदत करणार असं म्हटलं, मात्र जे 6 तारखेला आंदोलन होणार आहे यात तुम्ही सहभागी होणार आहात का? तर 6 तारखेला वेळ आहे परवा, तर आम्ही ठरवू जायचं की नाही प्रत्यक्ष. पण मी जसं तुम्हाला सांगितलं की आमचा पूर्ण पाठिंबा लोकशाही, शांततामय, अहिंसक मार्गाने चालणाऱ्या प्रत्येक आंदोलनाला आहे. प्रत्येकाचं मत ऐकून घेतलं गेलं पाहिजे. तेच भारताच्या संविधानाचं सौंदर्य आहे आणि ती जी कॉन्स्टिट्युशनल ब्युटी आहे ती डिस्ट्रॉय करणारे कोणी पण नसतील, त्यांच्या विरुद्ध आम्ही आहे. तर हे होते ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे, अभिजित दिपके जो भारतात येणार आहे, आंदोलन करणार आहे 6 तारखेला, त्याला ते संपूर्णपणे ते सपोर्ट करणार आहे. कायदेशीररित्या जी मदत त्यांना पाहिजे असेल ती ते करणार आहेत. त्यामुळे आता पुढे सरकारची यावर काय भूमिका असणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पुण्याहून मी पूजा मालुसरे, न्यूज अनकट.